उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक झाली। सोयाबीनला तुम्ही सांगितलं की 7,500 रुपयांचा भाव देण्यात यावा, तर ती मागणी मान्य झाली आहे का? असं आहे की राज्यामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी अनेक वेळा आंदोलनं केली, मी अन्नत्याग केला। त्यानंतर आज राज्य सरकारनं आम्हाला बोलून घेतलं। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे सगळे अवर सचिव, त्या विभागाचे सचिव आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत जवळपास 2 तास आमची एक जंबो बैठक झाली। या बैठकीमध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांच्याकडे राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ ताबडतोब जाईल आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, बाध्य करू। आमचे शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी त्याच्यासोबत असावेत अशी भूमिका आम्ही मांडली, तर ते म्हणले की ते चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो। हा एक भाग म्हणजे आमच्या आंदोलनामुळे किमान सरकार आता गृहमंत्री अमितजी शहांकडे सोयाबीन कापसाच्या संदर्भात जायला तयार झालं। ही एक मोठी उपलब्धी आमची आहे। दुसरं, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी कर्जमाफीची होती आणि महात्मा फुले योजना होती, या दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत। ती दोन्ही योजनेचे पैसे आम्ही टाकतो असा शब्द त्यांनी दिला, परंतु सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं। आणि शेडनेटच्या संदर्भातमध्ये नुकसान भरपाईचा कुठलाही निकष नाही, तर त्याच्यासाठी स्पेशल धोरण आणण्याचं त्यांनी सांगितलं। विमा कंपन्यांवर आम्ही कडक कारवाई करतो असा शब्द या बैठकीमध्ये त्यांनी दिला आणि 15 सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि 30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या रब्बीचे पैसे टाकतील हा शब्द त्यांनी दिला। लेट का झालं म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्यावर त्यांनी कारवाई करण्याचा शब्द दिला आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाईसुद्धा आचारसंहितेच्या आधी टाकू हे त्यांनी सांगितलं। अतिवृष्टीची त्यानंतर संत्रा मोसंबी अमरावती नागपूर पट्ट्यामध्ये मोठी गळती लागलेली आहे, त्याची ताबडतोब पंचनामे करून पैसे टाकू असं सांगितलं। केंद्र सरकारकडं घरकुलाचं अनुदान आहे, विविध योजनांचं अनुदान थकलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ आता अमितभाई शहांकडे जाईल तेव्हा आम्ही राज्यातली थकलेली आकडेवारी घेऊन जाऊ। यामध्ये घरकुलाचं अनुदान आहे, ठिबक सिंचन, तुषार सिंचनचं कृषी अवजाराचं अनुदान आहे, ते सुद्धा आम्ही ताबडतोब वितरित करू। आणि महत्त्वाची एक आमची आजच्या याच्यात अचिव्हमेंट अशी आहे की सिंदखेड राजा ते शेगाव जो भक्तिमार्ग होणार होता तो रद्द करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला या ठिकाणी दिला आणि त्यामुळे शेतकरी आता त्या भागातला भूमिहीन होणार नाही, ही आमची अचिव्हमेंट आहे। आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना आणण्याचा विषय आम्ही कॅबिनेटमध्ये घेतो हा शब्द त्यांनी दिला। शेतमजुरांसाठी मजूर महामंडळ स्थापन करून काय चांगलं करता येईल ते आम्ही करू आणि प्रोत्साहनपर अनुदान जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकार देणार होतं त्याच्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ राहिल्या शेतकऱ्यांना आणि आधार प्रमाणीकरणाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ आणि पीक कर्ज हे पेरणीपूर्वी द्या, पेरणी झाल्यावर देऊ नका ही मागणी आम्ही केली। त्यांनी SLBCची मीटिंग लावून कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय घेऊन आम्ही ताबडतोब आदेश काढतो, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतो असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे। एक सकारात्मक, काही अंशी सकारात्मक चर्चा आणि काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सरकारने काही सकारात्मकता दर्शवली नाही, परंतु आज सरकारने काही विषय सरकारच्या कानावर गेले, अनेक गोष्टी काही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं किती अनुदान थकीत आहे, ताबडतोब ते देण्याच्या संदर्भामध्ये वित्त विभागाला सूचना केल्या। एक पहिलं पाऊल सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पडलेलं आहे, परंतु हे जरी झालेलं असलं तरी जोपर्यंत 100% रिझल्ट येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही। आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे, फक्त आंदोलनाची पद्धत कशी असेल हे आम्ही आता 2 दिवसामध्ये राज्यातल्या लोकांची बैठक घेऊन ठरवू। आणि जसं मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरेल। लोकशाही मार्गाने आमची आंदोलन सुरूच राहणार। 7,500 रुपयाचा जो तुम्ही सोयाबीनला मागण्याकरता खरं तर मुंबईत आलेला होता, त्यासाठीच तुम्ही आमरण उपोषण केलेलं होतं, गेल्या वेळेस देखील तुम्हाला अटक झालेली होती। ती मागणीसाठी सरकार अनुकूल आहे का? कारण की सरकारने हमीभाव तर दिलेला आहे, परंतु हमीभाव देखील शेतकऱ्यांना परवडत नाही आहे। सरकारने दिलेला हमीभाव परवडत नाही आणि त्याच्यामध्ये खूप क्लिष्ट आहेत। ते मॉइश्चर लावणार 10चं, सोयाबीन सोंगून आली की ते मॉइश्चर होणार 25चं, ते 10चं मॉइश्चर यायला म्हणजे त्याच्यातला आर्द्रता म्हणजे ओलावा त्याला 2 महिने लागणार, तोपर्यंत योजना बंद होणार। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारनं खाजगी बाजारामध्ये
किमान 8,000पर्यंत भाव गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि राज्य सरकारच्या हातात भाव देणं नाही, पण राज्य सरकार शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे जाणार आहे। आणि आतापर्यंत सरकार केंद्राकडे जायला तयार नव्हतं, परंतु 100% अमितभाई शहांची भेट आम्ही घेणार आहोत आणि वेळ प्रसंगी तुमचेही प्रतिनिधी आम्ही सोबत नेऊ हा शब्द त्यांनी दिला। केंद्राबरोबर त्याची चर्चा होईल आणि मग तो निर्णय होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं। चर्चेचं घोडं आणताना पाहायला मिळतं का? ज्या पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक हमीभाव देणार म्हणून या अगोदरच उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत सांगितलेलं होतं, कृषी मंत्र्यांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करू, परंतु त्याला अजून देखील न्याय मिळालेला नाही। सरकारने दिलेला हमीभाव सोयाबीनसाठी कापसासाठी आम्हाला मान्य नाही। सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये, आमचा खर्च 7,000 रुपये आहे, 7-7,500। कापसाचा हमीभाव सुद्धा सरकारचा आम्हाला मान्य नाही। खाजगी बाजारामध्ये आयात निर्यातीच्या धोरणात बदल करून 2 महिन्यासाठी खाजगी बाजारामध्ये 7,000 ते 9,000 पर्यंत भाव सोयाबीनला करा आणि कापसाला किमान 10,000 ते 12,000 भाव करा अशी आमची मागणी आहे। आणि ही मागणी आम्ही लावून धरली। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत आणि म्हणून आम्ही आंदोलन थांबवणार नाही आहोत, कारण सरकारने जरी शब्द दिलेला असला तरी तो सरकारने पाळावा यासाठी शेतकऱ्यांचा दबाव सरकारवर राहिला पाहिजे। म्हणून महाराष्ट्रामध्ये आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। हां, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, फळबाग आणि घरकुलाच्या संदर्भाने त्यांनी अनुदान आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू हा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि केंद्राकडे जे अनुदान थकलेलं आहे ते सगळ्या अनुदानाची काय काय रक्कम आहे ती सगळी आम्ही घेऊन अमितभाई शहांकडे जाणार आहोत हाही शब्द त्यांनी या ठिकाणी। टाइम बाउंड काय दिलाय का या सगळ्या संदर्भात? केंद्र सरकारच्या संदर्भात बोलणं करतात? नाही, टाइम बाउंड नाही, पण लवकरात लवकर जावं असं त्यांनी म्हटलं। त्यांना जायचं तेव्हा जाऊ द्या, काय व्हायचं तेव्हा होऊ द्या, परंतु आंदोलन थांबणार नाही, आंदोलन सुरूच राहणार आहे। आणि शेतकऱ्यांचा रेटा सरकारवर दरवेळी काय होतं, शब्द देतात ते आम्ही आंदोलन थांबवतो, नंतर काही पुढे काही होत नाही, परंतु यावेळी आम्ही तसं करणार नाही। शब्द सरकारने दिला, पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्रामध्ये त्या गावात आंदोलन सुरू राहतील। ग्रामसभेचे सगळे ठराव आम्ही केंद्र आणि राज्य सरकारला पाठवू, त्यानंतर प्रत्येक गावामध्ये प्रभात फेऱ्या निघतील। मध्य प्रदेशमध्ये जसं आंदोलन सुरू आहे तशा पद्धतीचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये सोयाबीन कापूस उत्पादकांचं सुरूच राहणार आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की सोयाबीन कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे आणि ज्या कंपन्यांनी विमा द्यायला लेट केलं त्या विमा कंपन्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे। याच्यासाठी बैठकीमध्ये आमची खडाजंगी सुद्धा झाली कृषी सचिवांबरोबर। त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। पीक विमा कंपन्यांवर कारवाई, ताबडतोब पीक विम्याचे पैसे पात्र अपात्र शेतकऱ्यांना द्या, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जा, ही भूमिका आम्ही बैठकीमध्ये। कृषी सचिवांसोबत काय प्रकार घडला नाही, कृषी सचिवांना आम्ही सांगितलं आम्हाला नुसतं तोंडी आश्वासन नको, तुम्ही काय करताय? हे पैसे जानेवारीपर्यंत पडायला पाहिजे होते। हा महिना आत्ता सप्टेंबर ऑक्टोबर आहे, इतके दिवस का लेट दिले पैसे? म्हणून या विमा कंपनीवर तुम्ही काय कारवाई केली? यांना दट्ट्या द्या, या विमा कंपनीवर धारेवर धरा आणि विमा कंपनीच्या छाताडावर बसलं तर जे पैसे निघू शकतात हे त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं। आम्हाला थातूरमातूर उत्तर नकोय हे सुद्धा आम्ही या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। परंतु सर, एका महिन्याच्या अवधीतच लगेच आता आचारसंहिता लागणार आणि तुम्ही मागणी करतायत की कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळावा, परंतु हे सरकारच्या आचारसंहिता लागली तर त्या पद्धतीची प्रक्रिया करण्याची कोणती गोष्ट राहणार? हे बघा, सोयाबीन कापसाची दरवाढ करणं म्हणजे असं गेलं सोयाबीनला भाव दिला असं नाही आहे। आमचं म्हणणं या देशामध्ये यावर्षी 140 लाख मेट्रिक टन सोयाबीन होणार आहे, म्हणजे जवळपास 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन होईल। मागच्या वर्षीचं 20-25 लाख 2 वर्षाचं सोयाबीन शिल्लक 140 लाख मेट्रिक टन होईल। आणि हे सोयाबीन क्रश केल्यानंतर जी DOC निघते, आपल्या देशाची गरज ही 65 लाख मेट्रिक टनाची आहे। उरलेली DOC निर्यात करा आणि क्रूड तेल ज्याला आपण कच्चं तेल म्हणतो त्याच्यावर 5% आयात शुल्क आहे, ते 30% न्या, ही मागणी आम्ही यांच्यासमोर मांडली। आणि हे केलं तर सोयाबीनचे भाव बरोबर वाढतील हे त्यांना सांगितलं, त्याला आचारसंहितेचं काही नाही। आणि मी तुम्हाला सांगतो, सोयाबीन कापसाला दरवाढ देणं जितकी शेतकऱ्यांची गरज आहे तितकीच निवडणुकांना सामोरं जाणाऱ्यांची सुद्धा गरज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। नाही तर शेतकरी गावात सुद्धा येऊ देणार नाही सोयाबीन कापसाला भाव नाही मिळाला तर, आणि त्यामुळे आंदोलन जारी राहील।